इथे आहे मल्हारी मार्तंड मंदिर. मागाशी ते दादा म्हणलं होळकरांच्या काळातली मंदिर, त्यांचे देव आणि भांडी वगैरे इथे ठेवली आहेत. ते इथे आहे, बघूयात आपण. पूर्ण लाकडाचं बनवलंय. समोर नटराजाची मूर्ती आहे माझ्या मागे. बघा छान, खूप छान दिसतंय हे. समोर गणपतीची मूर्ती आहे, इथे भगवान शंकरांची मूर्ती आहे. तिथे ते दादा तिकीट देतात, तिकीट काढू आपण, मग पुढे फोटो. नटराजाची मूर्ती आहे. बऱ्याच मूर्ती आहे तिचं, ॲक्च्युली लक्ष नाही जात आहे. आणि यांनी इथे ॲक्च्युली नावं नाही आहेत. मगाशी तिथे एक त्यांनी माहिती सांगितली, तसं इथं थोडी माहिती सांगायला पण हवं होतं. खाली लेट पाटा लिहिल्यात म्हणा, श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर. दिसतंय काही पण नाव, असं दिसेल. छान बनवलेलं आहे हे, नवीन असेल तर. पण इथं माहिती सांगायला कोण नाही आहे, पण असं वाटतंय जुनंच आहे. बघून तरी छान मेंटेनही केलेलं आहे. होळकर घराण्याचा पूर्ण इतिहास आणि त्यांचे देव देवी देवता सगळे इथे ठेवलेत. तर माहिती बघा, इथे माहिती सांगितलेली आहे इंदिरा देवींचं जन्मस्थान वगैरे त्याच्याबद्दल. बघूयात नटराजाची मूर्ती, एक फोटो काढू आपण. समोर आहे हे मल्हारी मार्तंडाचं मंदिर आहे. इथे होळकरांचे देव आहेत. आपण इकडनं समोर नाथमध्ये आलो. हे इथं शिवलिंग आहे, नाग आहे वरती. पण मी इथे बघितलं की हे रामजी लिहिलं आहे शंकराच्या पिंडीवर, का माहिती नाही. आणि सगळ्या ज्या बाजूला ठेवलेल्या मूर्त्या त्या सगळ्या होळकरांच्या काळातल्याच आहेत. मी डिटेलमध्ये बघायचं झालं तर इथे तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो शांतपणे बघितलं तर, दरबार हॉलपेक्षा. दरबार हॉलमध्ये फक्त स्ट्रक्चर आहे, इथे मूर्त्या वगैरे ठेवल्या ज्या तुम्ही बघू शकता, अभ्यास करू शकता. त्यांची माहिती दिलेली आहे थोडी. या 3 मूर्त्या आहेत. इथे काय लिहिलं आहे, वृषवाहन मूर्ती. सुंदर तुळशी वृंदावन आहे, मोठं आहे बघा. वरती पण आहे बघायला, वरती पण जाऊ आपण. झाडं आणि हे ते ठेवलंय ना, तर मग तेच छान वाटते पूर्ण सगळाच परिसर. समोर पेंटिंग आहे, घाटाचं दिसतंय. याचं नाव नाही दिलेलं कुठल्या घाटाचं आहे. गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे बघा, छान मूर्ती. आपण खालनं बघून आतमध्ये आलो, गॅलरी वरती. बघत काय आहे, होळकर साम्राज्य का शुभंकर. हे देवांच्या मूर्तीचे अवशेष आहेत काळातले. मार्तंड भैरव यांची कुलदेवता आहे होळकर घराण्याची. चांगल्या परिस्थितीत आहे आणि ठेवलेलं सुद्धा आहे चांगल्या परिस्थितीमध्ये. तावदानं त्या काळातली. ते सुद्धा छोट्या छोट्या पेटीमध्ये काही काही बंद करून ठेवलंय. ती नाही दिलेली आहे. हे काय आहे कळत नाही. भांडी आहेत, भांडी दिसत आहेत. ही पण भांड्याचाच एक प्रकार आहे, धान्य साठवण्यासाठी वगैरे असेल असं. उकळा, ही पण भांडी आहेत चहाची वगैरे किंवा इतर पातेली, तत्सम भांडी आहेत ही सगळी. अंड्यासारखं एक भांड आहे. पालखी आहे हे अशा मूर्ती टाईप, म्हणजे छोट्याशा एक बाहुल्या आणि याच्या टाईप करून प्रकार घराण्याचा इतिहास त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण. सगळीकडे हेच आहे. हे बघा इथे असं आहे.
पूर्ण इतिहास त्यांनी विवाहाचा होळकर घराण्याचा इतिहास त्यांनी यांना सांगितलेला आहे पूर्ण. वेगळ्या वेगळ्या छोट्या गोष्टी टाईप तयार केलेल्या आहेत. ते सगळं संकल्पना छान आहे खरं तरीच. इथून आपण आत्ता आतमध्ये आलो आणि हा आता इथे सगळे जुने फोटो आहेत. म्हणजे इथे फोटो लावून होळकरांच्या घराण्याचा पुन्हा इतिहास सगळं सांगितलेला आहे. इंदोर शहराचा इतिहास, इंदोर शहरातली जुनी सगळी तेव्हाचं इंदोर कसं होतं हे सुद्धा यातनं कळेल. सुखनिवास पॅलेस हे कुठे आहे? हवा बंगला नावं लिहिली आहेत. हा राजवाडा पॅलेस हे बघा. गांधी हॉल, गांधी हॉल आपल्याला बघायचं आहे खरं. लालबाग पॅलेस कुठे आला? वेगवेगळ्या शहरातलं असणार आहे. हे सुद्धा तेच आहे. वर्ल्ड वॉर टू लास्टेड, वर्ल्ड वॉर वन, वर्ल्ड वॉर टू त्या काळातले फोटो आहेत सगळे. रिझल्ट ऑफ बॉम्बार्डमेंट शेल्टर्स अँड बिल्डिंग्स रेक्ट बाय जर्मन. हे इथं फोटो का लावलेत खरं याची माहिती इथे असायची. थांबा हे वाचू आपण. की पहिल्या महायुद्धामध्ये इंदोर राज्याने 681 शिपाई पाठवले, ज्याच्यामध्ये एक स्क्वॉड्रन ऑफ कॅव्हलरी अँड 1 ट्रान्सपोर्ट कॉप्स. सो त्याच्यात त्यांनी मदत केली, म्हणजे पाठवलेलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. आणि इथे होळकर्स कॉन्ट्रीब्युटेड बाय प्रोव्हाइडिंग फायनान्शियल असिस्टन्स, मोटर ट्रान्सपोर्ट, इन्फंट्री बटालियन अँड गॅरिसन कंपनी. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या शतकात होळकरांचं काही कॉन्ट्रीब्युशन होतं ते इथे त्यांनी दिलेले. फोटो वगैरे सगळे त्या काळातले ते सगळं इथे आहे. हा हे राजवाडा पॅलेस. आपण फोटो काढूयात. आवाज खूप आहे. वा, हा अँगल छान आहे. इथनं फोटो काढू आपण. गार्डन सारखं बनवलं इथे. अहिल्यादेवींचा इथे स्टॅच्यू लावलेला आहे. पण इथे आलोय, इथून राजवाडा पॅलेसचा जो परिसर छान दिसतोय पूर्ण. फोटो काढूया तिथून आपण. हे बघा, इथनं पूर्ण तुम्हाला फ्रंट व्ह्यू त्याचा पूर्ण दिसेल. 2 मजले जे आपण बघितले आणि त्याच्या वरती अजून 3 मजले, असं 7 मजले का म्हटलेले आपण? 7 मजले माहिती नाही. पूर्ण व्ह्यू दिसतोय. आणि इथं आपण मागे जाऊन ते मल्हारी मार्गाबद्दल बघितलं.